नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. हा आपला कांदा बीज उत्पादन प्रोग्राम. आज आपण या गोंड्याची तोडणी करत आहोत. साधारणतः 18/11/2025ला आपण कांद्याची लागवड केली होती. 10 क्विंटल कांदा लावला होता. साधारणतः पाऊण एकर क्षेत्र आहे आणि आज याची 500 रुपये रोजाने 8 ते 8 बाया मिळून आपण तोडणी करत आहोत. तर बघूया आज याचा गोंडा कसा भरला आणि बियाण्याची स्थिती कशी आहे ते. हा आपला कांदा सीड उत्पादन प्लॉट काकरावर लावून आपण यामध्ये बेड पाडले होते आणि बेडवर काकरं होते, तिच्यामध्ये कांद्याची लागवड केली. साधारणतः 10 क्विंटल कांदा या ठिकाणी लागला आणि आज बरोबर 4 महिने कंप्लीट होऊन त्याची तोडणी करत आहोत आणि याला वाळवायला आणखीन 5-7 दिवस लागतील. त्यानंतर त्याची काढणी होईल. तर याला आपण बेसल डोस आणि खत मधातलं व्यवस्थापन दिलेले आहे आणि फवारणी एकच केली होती यावर्षी कांद्यावर, कारण मधमाशी प्रॉब्लेम येतो. तरीसुद्धा अशा मोठ्या प्रमाणात मोरण्या आहे. पण एकंदरीत परिस्थिती बघता दरवर्षीपेक्षा यावर्षी थोडीशी परिस्थिती चांगली आहे. म्हणजे जवळपास 60-70% बी भरलेलं आहे. 100% तर बी भरलेलं नाही. मोळाची संख्या म्हणसाल तर आता हे बाजूला जे काही झाडं दिसत आहे तर या ठिकाणी 4 ते 5 आगीमोळं बसलेले होते. पण माश्या कांद्याच्या फुलावर का बसत नाही हा एक संशोधनाचा विषय झाला कांदा बीज उत्पादनासाठी. जवळपास मागच्या 2 ते 3 वर्ष आपण बीजोत्पादन याच कारणामुळं बंद केलं होतं की त्याचं जर्मिनेशन पॉलिनेशन होत नाही कांद्याचं, मधमाशी नसल्यामुळे. आणि आपण जे काही कृत्रिम प्रयत्न करत होतो हाताने करणे किंवा स्पंजच्या साह्यानं, तर त्याला काही तेवढं यश नव्हतं येत आणि कांदा नंतर इतका दाटतो की त्यामधून जाणे आपल्याला शक्य होत नाही. तर यावर्षी तरी चांगली परिस्थिती आहे. हे जो काही आपल्याला तपकिरी रंगाचा भाग दिसतो तो वाळलेला कांदा आहे आणि ज्या ठिकाणी मोरण्या नाही, म्हणजे बी भरलेलं नाही, आपण ज्याला मोरणी म्हणतो, मोरणी पडणे, तशी मोरणी याच्यामध्ये 30 ते 40% सुद्धा असू शकते. आपल्या भागात कांदा बीज उत्पादनाची काय परिस्थिती आहे हे कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद.